नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम। आता चंदनाच्या तरुवरी परिमळा लागी फुलवरी। पारुखणे जियापरी लागे नाकी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीचा कलशाध्याय अर्थात एकाध्यायी गीता म्हणजेच 18वा अध्याय त्याच्या अंतिम अर्थात सांगतेच्या श्लोकाचं आपण चिंतन करत आहोत। त्या श्लोकाचं महिमान, व्यासांचा उपकार, ज्ञानोबरांनी प्राकृत मराठी भाषेमध्ये केलेलं हे व्याख्यान या सर्वांचा परिहार देऊन एवढं सगळं सामर्थ्य का प्राप्त झालं त्याचं कारण ज्ञानोबा सांगतात। सर्वावर उपकार करणारे समर्थ असणारे माझे निवृत्तीनाथ महाराज आणि तेच माझ्या हृदयामध्ये प्रवेश करून राहत असल्यामुळे त्यांच्याच कृपेनं आयती किंवा स्वतःसिद्ध असणारी गीता मी आपल्यासमोर कथन करत आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारचं आश्चर्य नाही, कारण श्री गुरूंच्या नावाने एकलव्याकडे मातीचा पुतळा होता। चंदनाचं सानिध्य प्राप्त झालं तर इतरही झाडाला सुगंध प्राप्त होतो आणि वशिष्ठांचा सहवास मिळाला की त्यांच्या अंगावरच्या वस्त्राने तेजाच्या बाबतीमध्ये सूर्याची स्पर्धा केली। जर जड पदार्थाला सुद्धा एवढं सामर्थ्य प्राप्त होतं किंवा श्रीगुरूंचा पुतळाही आपल्यासमोर असेल तर त्यांच्याही प्रसादाने एवढा लाभ होतो। मी तर चित्ताने संपन्न आहे। काल आपण बाबांच्या मुखारविंदातून एक गोड भाव सांगितला, चित्ताथिला म्हणजे अंतकरण कृपेने संपन्न आहे। मी तव चित्ताथिला आणि श्री गुरु ऐसा दादूला जो दिठीवेने आपुला बैसवी पदी, हे यालाच नेत्रकृपा असं म्हणतात। कृपा कटाक्षी न्याहाळिले किंवा हे असो दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परी तुके महेशेशी किंवा कृपा कटाक्षी न्याहाळिले आपुल्या पदी बैसविले। अशा प्रकारचं सामर्थ्य हे श्रीगुरूंच्या जवळ आहे आणि ते श्रीगुरू साक्षात माझ्या अंतकरणामध्ये विराजमान असल्यामुळे ते ज्ञानस्वरूप आहे। त्यांना परंपरेने हे सगळं ज्ञान प्राप्त आहे, त्यांना प्राप्त आहे आणि ते माझ्या हृदयात विराजमान आहे। याचा अर्थ या ज्ञानप्राप्तीसाठी मला कष्ट करावे लागले नाही। म्हणून आता आयती गीता जगी मी सांगे मराठी अभंगी। स्वतःसिद्ध असणारी ही गीता श्रम न करता मला प्राप्त झाल्यामुळे मी मराठी भाषेमध्ये सांगतो। यामध्ये काही आश्चर्य करण्याचं कारण नाही। श्री गुरु जर आपले पाठीराखे असतील तर जसं भगवंताच्या श्वासातून वेदाची निर्मिती झाली तसे माझे सुद्धा नित्य नूतन असणारे प्रत्येक श्वास आणि उच्छ्वास यातून सुद्धा ग्रंथ निर्मिती होते आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारचं आश्चर्य नाही। मराठी भाषेला गीतेला अलंकृत करणारा अलंकार मराठी भाषेमध्ये प्रगट झाला, त्याचं नाव ज्ञानेश्वरी आहे। गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली। सोन्याला शोभा अलंकारामुळे असते। नुसतं सोनं असेल तर त्याला अंगावर परिधान करता येत नाही, त्याचा अलंकार तयार व्हावा लागतो। गुरुवर्य श्री मारुती बाबा एक उदाहरण सांगत असतात। एक श्रीमंत सावकार आहे, त्याच्या मुलाचं लग्न झालं। लग्नामध्ये अनेक प्रकारचे दागिने आले, पण कंजूस असल्यामुळे श्रीमंतही होता आणि कंजूस होता असं नाही आहे, कंजूस असल्यामुळे तो श्रीमंत होता। त्यामुळे सगळे अलंकार त्याने कपाटामध्ये बंद केले। आणि मग काही सण असतात ना स्त्रियांच्या जीवनामध्ये, त्या सणाला काही विशेष प्रकारची किंमत असते। संक्रांतीचा सण असेल तर वाण द्यायला त्या जातात बघा। आणि आपल्या आळंदीला पण बघा तुम्ही, संक्रांतीच्या दिवशी आपल्याला प्रवेश नसतो। आपण मंदिरात गेलो तर आपल्याला पायाला कुंकू लागतं, एवढं कुंकू असतं मंदिरामध्ये, ते आपल्याला जाता येत नाही। किंवा नागपंचमीसारखा सण असेल तर स्त्रियांचं प्राधान्य असतं की नाही, ते संक्रांतीच्या सणाला वाण वाटावं लागतं। आणि त्या आळंदीला काही लोक येतात बघा, आता त्या लोकांचं दर्शन वगैरे सगळं आवरतं, यांचं आवरत नाही आणि म्हणून ते त्यांना वेळही लागतो। संक्रांतीच्या सणाला ती वाण देण्याकरता निघाली
अंगावर फुटका मणीसुद्धा नाही सोन्याचा. आणि मग ते देवाला वाण देण्याचं निमित्त कमी असतं, ते वजन जास्त टाकायचं असतं, बाकी दुसरा काही प्रकार नाही. आणि तुझ्या अंगावर एकही फुटका सोन्याचा मणी नाही, श्रीमंताची सून आहे तू, असे काही महिला शब्द बोलले. आणि ती घरी आली रागाने, म्हणाले मामनजी मला माझं काही वाटलं नाही म्हणे, पण गावातल्या महिलांनी तुम्हाला नाव ठेवावं. म्हातारा तापला ना, तोला असं गावातल्या महिलांना माहिती आहे का आपल्याकडे किती सोने, चल घरामध्ये. मागच्या घरामध्ये घेऊन गेला आणि त्यांनी कपाट उघडलं. त्याने सोन्याचे दागिने आटवून अशी चिप तयार केली होती, म्हणजे एक फरशी तयार केली होती. आणि ती काढली आणि त्याने बाहेर उपरण्यामध्ये बांधली. आणि जसे हे मृदंग वादक नाही का गणपतीच्या दिंडीला जातात, तसा मृदंग त्यांच्या गळ्यामध्ये अडकवला आणि म्हणजे गावात फिरू नये. आता जरी ते सोनं असेल तरी पण त्या सोन्याला मात्र शोभा नाही आहे, त्या सोन्याचा अलंकार व्हावा लागतो. तसा भगवद्गीतेवर ज्ञानोबांनी अलंकार केला. मराठी भाषेमध्ये गीता अलंकार, नामज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. गीतेलाही अलंकृत करणारा मराठी भाषेतला हा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ आहे. गीतेवर व्याख्यान ज्ञानेश्वरीचं आहे का ज्ञानेश्वरीचा विस्तार झाल्यानंतर सूत्ररूपाने गीता प्रगट झाली हे आपल्याला कळणारसुद्धा नाही, इतका त्यामध्ये अभेद आहे, समन्वय आहे किंवा त्यांच्यामध्ये समानता आहे, साधर्म्य आहे. मूळ ग्रंथीच्या संस्कृतावरी मराठी नीट पाहता किंवा पडता अभिप्राय मानेली या चित्ता, कवनभूमी हे न चोजवे. चांगला अभिप्राय लक्षात आला तर कोण कोणाला मूळ कारण आहे, अधिष्ठान आहे, आधार आहे, लक्षातसुद्धा येणार नाही. म्हणून एखादा व्यक्ती गीतेचं व्याख्यान करत असेल आणि मग ज्ञानेश्वरीचा ओव्याचा अर्थ लागत असेल तर त्याला आणखी आगळ्या वेगळ्या प्रकारची रुची प्राप्त होईल. पण एखाद्याला संस्कृत वाणी शक्य नाही, अध्ययन करणं शक्य नाही आणि फक्त ओव्यांचंच पारायण किंवा अर्थचिंतन करत असेल तर त्याच्याही समाधानामध्ये काही कमी पडणार नाही. म्हणून माझा ग्रंथ गीतेलाही अलंकृत करणारा आहे. आणि जर गीतेचं गायन न करता केवळ मराठी भाषेचंही पारायण केलं तर अर्थ असा प्रगट होईल की गीतेच्या मूळ अर्थालाही तो मागे सारील. म्हणून गीताही उणे आणीत असा लाभ करून देणारा ओवी प्रबंध माझ्याद्वारे प्रगट झाला. याचंही उदाहरण ज्ञानोबा देतात. अलंकार सुंदर असेल तर त्याचा मोकळा शृंगार होतो, परिधान केला तर मग फारच चांगला आहे. किंवा मोत्याचा प्रकार सोन्यालाही अलंकृत करतो. मोकळा मोती असेल तरी त्याची शोभा कमी होत नाही. मोगऱ्याची फुलं त्या हारामध्ये गुंफली तरी सुगंधाला उणेपणा नाही. आणि जर ते मोकळी किंवा बांधलेली फुलं असेल तरी सुगंधाला कोणतीच कमतरता नाही. तसा हा प्रबंध आहे. गीतेचं गायन केलं की त्यालाही अलंकृत आहे. गीते वाचून यातला आनंद प्रगट होतो. हे कुणाकरता केलं, तेने आबाळ सुबोधे ओवियेचेनी प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंथिली. आबाल सुबोधे म्हटलंय बरं. अगदी लहान मुलापासून तर वयोवृद्धापर्यंत, लहान मुलापासून काय आहे, गर्भसंस्कार करण्याकरता एखाद्या मातेनं ज्ञानेश्वरी जर वाचली तर गर्भातही त्या बालकाची ज्ञानेश्वरी पाठ होईल. इतका या ज्ञानेश्वरीचा काय प्रभाव आहे बघा. हे शास्त्र आहे की नाही, मंत्रशास्त्र आहे. उदाहरणं आपल्याला व्यवहारात अनुभवायला मिळतात. आबाल सुबोधे, आणि त्यांना सहज सुलभ बोध व्हावा याकरिता ओवी येचिनी प्रबंधे. प्रबंध आपल्याकडे 2-3 प्रकारचे आहे. एक अभंगाचा प्रबंध आहे, सगळ्या संतांचे अभंग प्रसिद्ध आहे. पण काही संतांचे अभंगही आहे आणि काही संतांच्या ओव्या पण आहे. तुकोबारायांचे अभंगच आहे, नाथ महाराजांचे अभंगही आहे, ओव्या पण आहे, ज्ञानोबारायांचे अभंग पण आहे आणि ओव्या पण आहे. तर ओवी नावाची जी काही काव्य रचना आहे त्या ओवीच्या प्रबंधाने आबाल सुबोध व्हावा याकरता अक्षर सामान्य नाही आहे. ब्रह्मानंदाच्या आनंदाने रुचिकर झालेले हे अक्षर ज्ञानोबांनी या ग्रंथामध्ये गुंफलेले आहे. आणि ज्याला या अक्षराची गोडी लागली त्याला ब्रह्मरसाचं पक्वान्न प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला, ज्ञानोबाराय संत आहेत आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा भगवंत आहे. दोनच व्यक्तिमत्व जगामध्ये असे आहे की ज्यांच्यापासून आपल्याला ब्रह्मरसाचं पक्वान्न सेवन करण्याकरता मिळतं. साधकाचा अधिकार असा असावा लागतो, ब्रह्मरस गोडी तयासी फावली
वासना निमाली समूळ ज्याची, हा साधकाचा अधिकार आहे. पण संतांचं देवाचा अवतारी असा आहे की त्यांनी ब्रह्मरसाचं पक्वान्न तयार केलं. 6व्या अध्यायामध्ये आहे, भगवंतांनी मेजवानी केली. सहजे ब्रह्मरसाचे पारणे किंवा परगुणे केले अर्जुना लागी नारायणे, की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही, हे देवाचा अवतारी आहे. आणि इथे ज्ञानोबरायांचं औदार्य, ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंथिली, ज्या आनंदाला देश काळाचा प्रतिबंध लागतच नाही. देशे काले वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुखसंपदा मद्भक्त सदा भोगिती, याला ब्रह्मानंद किंवा ब्रह्मानंद उघडा भोगवी तसे, यालाच ब्रह्मरस असं म्हणतात. आणि त्या व्यापक आनंदाने संपन्न असणारी अक्षर या ग्रंथामध्ये गुंतलेली आहे. ज्ञानोबरांची आणखीन एक ओवी बघा, ऐके ऐके सुवर्म वाक्य माझे परम वा, जे अक्षरे लेवनी परब्रह्म तुझं खेवासे आले. ही 10व्या अध्यायातली ओवी आहे. भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, अर्जुना ऐक बरं, ऐके ऐके गा सुवर्म, चांगलं वर्म जाणणारा तू आहे, म्हणून तुला मी चांगलं वर्म सांगतो की अक्षरे लेवनी परब्रह्म हे माझं श्रेष्ठ वाक्य आहे. पण श्रेष्ठ वाक्य असताना अक्षर अंगावर धारण करून परब्रह्म तुला आलिंगन देण्याकरता आलेलं आहे. एरवी आपण परब्रह्माच्या प्राप्तीसाठी जातो, पण भक्तराज अर्जुनाचा अधिकार असा आहे की परब्रह्मच तुला भेटण्याकरता येत आहे. पण परब्रह्म येत असताना तसं येत नसतं. अक्षराचा अंग रखा, अक्षराचं वस्त्र परिधान करून ते येत असतं. परब्रह्म हृदयामध्ये जातवर विराजमान होतं, पण त्याला मात्र अक्षर हेच माध्यम आहे. प्रविष्टः कर्णरंध्रेन स्वानां भावसुरोरुहं धुनोति शमलं कृष्ण सलिलस्य यथा शरद. म्हणून अक्षर फार महत्त्वाचे आहे. सामान्य याचं काही महत्त्व नाही आहे. किंवा हे असो तया बोलांची ताटे भली, वरी कैवल्य रसे ओगरिली, हे प्रतिपत्ती मी केली निष्कामासी. ज्ञानोबराय म्हणतात, हे माझं बोलाचं ताट आहे, अक्षराचं ताट आहे, आणि या ताटामध्ये कैवल्य रसाचं पक्वान्न वाढलेलं आहे. कोणाकरता मेजवानी केली? ही प्रतिपत्ती मी केली निष्कामासी, ज्याच्या मनात कोणत्याही प्रकारची कामना नाही, सगळा काम निघून गेलेला आहे, त्याला म्हणतात निष्काम साधक. आणि त्यालाच या पक्वानाची गोडी चाखता येईल. ज्ञानेश्वरीची प्रत्येक ओवी, यातलं प्रत्येक अक्षर एक प्रकारचं स्वच्छ केलेलं ताट आहे. ज्ञानोबरायांच्या सत्यवादाच्या तपातून तयार झालेली अक्षराची ताटं आहे. आणि या ताटामध्ये कैवल्य रसाचं पक्वान्न वाढलेलं आहे. ज्याला तृप्त व्हायचं असेल त्याला इथं यावं लागेल. आणि ज्ञानोबराय कमतरता करत नाही. जयाने घातली मुक्तीची गवादी, मेळविली मांदी वैष्णवांची, असं हे ताट आहे. इथपर्यंत हा प्रबंध कसा तयार झाला तिथपर्यंत सांगितलं. आता यानंतर ज्ञानोबराय श्री गुरुनिवृत्तीनाथांचा गौरव आपल्यासमोर प्रतिपादन करतात. 44व्या ओवीपासून 51 ओवीपर्यंत हा सगळा एक प्रबंध आहे. या सगळ्या ओव्यांचा एकत्र विचार आहे. सगळ्या ओव्या काही आता आपण वाचू शकत नाही, क्रमाक्रमाने आपण अर्थ बघू. नवीन विषयाला प्रारंभ झाला की आता शब्दाची ज्ञानोबराय योजना करतात. बरं, आतापर्यंत या श्लोकाचं महात्म्य सांगितलं, व्यासांचा उपकार सांगितला, निवृत्तीनाथांचं सामर्थ्य प्रतिपादन केलं, आणि त्यांच्या कृपेने तयार झालेला अलौकिक ग्रंथ कसा आहे, त्याचे अधिकारी कोण, हा सगळा परिहार झाल्यानंतर आता ज्यांच्या कृपेनं आपल्याला हे मिळालं त्या निवृत्तीनाथांचा गौरव सांगतात. त्यानंतर ज्ञानोबराय आपली परंपरा सांगतात. त्यानंतर गीतेचं आगाध महात्म्य सांगतात. आणि ते सगळं आपल्या कृपेने सिद्ध झालं या संबंधाने ऋण परिहार व्यक्त करतात. आणि मग सरतेशेवटी ज्ञानोबराय पसायदानाच्या रूपाने निवृत्तीनाथांकडे एक वर मागतात. असा क्रमशः आपल्या सगळ्याला विचार करायचा आहे. आता येतो विषय निवृत्तीनाथांच्या गौरवाचा. उदाहरण पहिल्यांदा देतात. आता चंदनाच्या तोरवरी, परिमळा लागी फुलवरी, पारुखणे जिया परी लागे नाकी, तैसा प्रबंध हा श्रवणी, लागत खेव समाधी आणि, ऐकिल्या ही वाखाणी, काय व्यसन न लवी. इथं आणि दीर्घ आहे बरं. जर पहिली वेलांटी असती त्याला तर रस्व असतं तर उभयान्वय अव्यय झालं असतं.
दुसरी वेलांटी आल्यामुळे आणि म्हणजे आणतो किंवा आणते ते क्रियापद झालं आहे. इतकं पहिलं वर्ष महत्त्वाचं आहे. ऱ्हस्व दीर्घ जरी चुकलं तर अक्षरामध्ये फरक होतो बघा. जर ऱ्हस्व आलं तर मग उभयान्वयी अव्यय होईल आणि दीर्घ जर दुसरी वेलांटी त्याला आपल्या भाषेमध्ये आली की ते क्रियापद तयार होईल. म्हणून कसं आहे, समाधी आणि म्हणजे समाधी आणतो असा त्याचा अर्थ बघा. या दोन ओव्यांचा एकत्र विचार आहे. आता पहिल्यांदा उदाहरण दिलं आहे. तुम्ही असं म्हणाल ज्ञानोबरायांचा हा ग्रंथ आहे, या प्रबंधाचं श्रवण केल्यानंतर फळ मिळत असेल पण फळाकरता वेळ लागत असेल? अजिबात नाही. काही गोष्टीकरता वेळ लागतो पण प्रबंध ज्ञानोबरायांचा एवढा सुंदर आहे. निवृत्तीनाथांचा वरद हस्त, त्यात ज्ञानोबरायांच्या सत्यवादाचं तप, देवाचं मनोगत दावण्याचं सामर्थ्य आणि स्वतः ज्ञानोबरायांची त्या पाठीमागे असणारी दया, या सगळ्या गोष्टींचा समन्वय या प्रबंधामध्ये झाल्यामुळे ज्याला हा प्रबंध कानावर ऐकण्याकरता मिळाला त्याला फलप्राप्तीकरता थांबण्याची गरज नाही. कालेन परिपच्यन्ते कृषी गर्भादयो यथा असं त्याला होणार नाही. त्याला लगेचच्या लगेच फल प्राप्त होईल. शब्दात सामर्थ्य असतं ना. याकरिता उदाहरण देता, आता आपल्याला एखाद्या वृक्षाचं जर फूल किंवा फळ प्राप्त करायचं असेल तर आपल्याला काही प्रतीक्षा करावी लागते. समजा कालच आपण उदाहरण पाहिलं, मोगऱ्याच्या झाडापासून जर फुलं प्राप्त करायची असेल तर आपल्याला ते फक्त वसंत ऋतूमध्ये प्राप्त करता येतात ना. एरवी मोगऱ्याची फुलं मिळत नाही. आज जर कोणी कोल्ड स्टोरेज म्हणतात ना त्यामध्ये साठवली तर तो भाग वेगळा आहे, पण निसर्गतः मात्र ती फुलं फक्त वसंत ऋतूत आणि 2च महिने मिळतात. म्हणजे ते फुलं येण्याकरता वाट बघावी लागते. किंवा काही झाडांच्या बाबतीमध्ये फुलंच येत नाही. औदुंबर आहे ना, नियम असा आहे निसर्गामध्ये, फळं लागण्याच्या अगोदर फुलं येत असतात. विना फुलाची कधीच फळं लागत नाही. मग औदुंबराला फळ लागतं, उमराला, पण त्याचं फूल दिसत नाही. मी कोणाच्या तरी मुखातून ऐकलं आहे की त्यालाही फुलं असतं पण ते भाग्यवानाला दिसतं आणि ते सकाळी 3 वाजता पाहावं लागतं बरं, असं म्हणतात ते. मला माहिती नाही आहे, पण ज्या अर्थी त्याला फळ आहे याचा अर्थ काय आहे, अगोदर फुल असणारच की नाही. कारण फुलाशिवाय तर फळ लागत नाही. आपल्याला दिसत नाही म्हणून नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही, पण त्याची पण प्रतीक्षा करावी लागते. पण जगात एक वृक्ष असा आहे की त्याचा सुगंध घ्यायचा असेल तर फुलाची वाट बघावी लागत नाही. कोण? चंदन. उदाहरण द्यावं तर ज्ञानोबरांनीच द्यावं, बाकी कोणाला ते शक्य होणार नाही. बघा काय ज्ञानोबरांचं निरीक्षण कौशल्य असेल, सामर्थ्य शक्ती असेल, म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये कंटाळा येत नाही बघा, अजिबात नाही. आता चंदनाच्या तरुवरी परिमळा लागी फुलवरी पारुखने जिया परी लागे नाकी. चंदनाचा वृक्ष आहे. तरुवर म्हणजे श्रेष्ठ वृक्ष आहे बरं. आपल्यालाही चंदनाचे ते लाकडं मिळतात बघा, पण ते किती अस्सल असतात तो भाग आपल्या नशिबावरच अवलंबून आहे. बऱ्याचदा आपल्याला त्या चंदनाच्या लाकडावर काही माणसं सुगंधी द्रव्य फवारणी करतात, म्हणजे स्प्रे मारतात, आणि बघा ना म्हणे वास कसा येतो. आपल्याला वास येतो आणि मग घरी गेलं उघडलं तर मग कळतं की अरे चंदन नाही आहे, उलट त्यानेच आपल्याला चंदन लावलं आहे, असं होतं की नाही. पण एक मलईगिरी नावाचं एक चंदन आहे आणि त्या चंदनाचं सामर्थ्य असं आहे की त्याच्या अंगावरचा वारा जरी वाहिला, 4थ्या अध्यायामध्ये बहुतेक किंवा 5व्या अध्यायामध्ये अंतिम भागामध्ये आहे ना, की त्याचा वारा जरी वाहू लागला की ते स्पर्शे सर्वांग निववी. हा मलया निळमंद सुगंध तया अमृताचा होय स्वाद, आणि तेथेची जोडे नाद जरी दैवगत्या तरी स्पर्शे सर्वांग निववी. जिव्हे स्वादे जिव्हे ते नाचवी, देवीची कानांकरवी म्हणवे बाप माझा. तुम्ही असल्यामुळं मी निर्देश करतो बरं, नाहीतर मलाही काही क्रमामध्ये सगळ्या ओव्या आठवत नाही, पण तुमच्या भरोशावर चालू आहे सगळे आता हे. तर ते ओव्याचे भाग. तर मलईगिरी पर्वतावर चंदन, त्याच्या अंगावरचा वारासुद्धा सुगंधी असतो. मग सुगंधासाठी थांबावं लागत नाही. श्रेष्ठ असणारा चंदनाचा वृक्ष परिमळा लागी, आपल्याला घ्यायचा सुगंध, आणि सुगंधासाठी आता त्याला फुलं यावे तोपर्यंत, फुलवरी म्हणजे फुलं येईपर्यंत, पारुखने म्हणजे वाट पाहणे, जियापरी लागे नाकी, ज्याप्रमाणे वाट पाहण्याचा प्रसंग लागतच नाही. मग काय, चंदनाच्या वृक्षाजवळ गेला की लगेच त्याला सुगंध प्राप्त होतो.
त्या चंदनाची त्याला फुलं येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागत नाही. हे झालं उदाहरण. तैसा त्याप्रमाणे प्रबंध हा श्रवणी, प्रबंध म्हणजे ग्रंथरचना, हा प्रबंध श्रवणी लागत खेवो. श्रवण म्हणजेच काय? श्रवणेंद्रिय कानावर लागल्याबरोबर समाधी आणि, पण त्याने मात्र श्रवणा करताच आलं पाहिजे बरं. श्रवणाचे मिसे बैसावे येवोनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. आपण श्रवणाला आहे ना, आपल्याला काय होतं आहे, विपुल प्रमाणामध्ये श्रवण करायला मिळतं. आणि जी गोष्ट जास्त प्रमाणामध्ये मिळते आणि सहज मिळते ना, त्याची किंमत राहत नाही. आता आपल्या इथं नाही, पण आपण बाहेरगावी जर गेलो तर आपल्याला लक्षात येतं, काही माणसं कीर्तनातही बसतात आणि तेवढ्या वेळेमध्ये गावातले सगळं कामं ते हँडल करतात बघा. मग आता ते श्रवण करतात का संपर्कात राहतात तेही सांगता येत नाही. श्रवण एवढं सामान्य नाही आहे. श्रवण कसं ऐकावं? परीक्षित राजाप्रमाणे श्रवण ऐकावं, भक्तराज अर्जुनाप्रमाणे. इतका बिकट प्रसंग आहे, पण देवाच्या मुखातला एक शब्द वाया जाऊ देत नाही. ज्ञानोबा म्हणतात, परमात्मा बोलतो सागर आहे आणि त्या सागराला एकाच घोटामध्ये प्राशन करणारा भक्तराज अर्जुन अगस्ती आहे. काय श्रवण असेल? श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा, म्हणून घोट भरो पाहे एक सरा अवघे याचा. हे मान्य आहे की विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व या साधन चतुष्टयाने संपन्न असणारा साधक हाच या ग्रंथाचा अधिकारी आहे. पण मनुष्य देहामध्ये आला असेल आणि जर फक्त श्रवणाचं त्याचं पुण्य असेल, कारण श्रवण करायला मागचं पुण्यचं लागतं, चांगलं ऐकायला सुद्धा चांगलंच पुण्य लागतं. म्हणून मग आमच्या गावात तर सप्ताह मोठा होतो पण ऐकायला चांगलं भेटत नाही, आपलं पुण्य आहे तसं. हाच प्रकारे दुसरं काय आहे? आजी श्रवणेंद्रिया पाहले, जे ये निघता निधान देखिले, आता स्वप्नचे हे तुकले, साचा सरीशे कैसे आगळी कदैवाची, जे गंगा जोडली अमृताची. पुढे ऐका ना, ज्ञानोबा म्हणतात, हो का जप तपे श्रुत यांची फळा आली, आता इंद्रिय जाता आघवे, ते श्रवणाचे घर रेघावे, मग संवाद सुख भोगावे घेताक्य हे. सगळ्या इंद्रियांनी आता श्रवण इंद्रियाच्या घरामध्ये जावं, कारण श्रोत्याचं जप आणि तप फळाला आलं की तेव्हाच त्याला चांगलं ऐकायला भेटतं. श्रवणायापी बहुभीर यो न लभ्या. श्रवणा करता हे सुद्धा तत्व मिळत नाही बघा. मागा बहुत पुण्यत्वा केले तेने धनंजया, आजी शास्त्र राजा या झाला विषय. वा अर्जुना, या शास्त्र राजाचा तो आज विषय झाला. तुला हे शास्त्र मिळालं का? तो फार मोठं पुण्य माग केलं आहे. उत्कृष्ट पुण्य असेल तर उत्कृष्ट श्रवण मिळतं, उत्कृष्ट वक्त्याच्या मुखातून मिळतं, उत्कृष्ट ग्रंथातून मिळतं. हे पुण्याचे सगळे प्रकार आहे बघा. आणि मग जर श्रवणा करता एखादा व्यक्ती आला असेल तर त्याच्याकडे विवेक आहे, वैराग्य आहे, समाधी, षटक आहे का मुमुक्षुत्व आहे, हे पाहण्याची आता गरज नाही. जर तो ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी ऐकायला आला असेल तर फलबल कल्प्य आहे की त्याचं पुण्य उत्कृष्टच आहे. तैसा मनाचा मारू न करता आणि इंद्रिया दुःख न देता, येथ मोक्षाशा येता श्रवणाची माझी. फक्त श्रवण करावं. बाकीच्या योग साधनामध्ये मनाला आवरावं लागतं, सगळ्या इंद्रियांना त्रस्त करावं लागतं, तप करावं लागतं आणि तेव्हा कुठेतरी तो मोक्ष मार्गावर अग्रेसर होतो. पण इथं तसं नाही, इतकं सुलभ आहे. अहो अळूमाळू अवधान द्यावे, ये तुलीने आनंदाचे राशीवरी बैसावे, बाप श्रवणेंद्रिया दैवे घातली माळ, तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानोबा प्रतिज्ञापूर्वक सांगतात की नाही. म्हणजे श्रवणाकरता जर तो आला असेल तर तो उत्कृष्ट पुण्यवान, पुण्य संचयवानच व्यक्ती आहे. आणि जर त्याच्या कानावर हा प्रबंध आला तर ज्ञानोबा म्हणतात, कापुराची वाती उजळली ज्योती. केव्हा परीस लोखंडाला एका अंशाला लागला तर दुसरीकडे त्याचं आपोआप सोनं होतं की नाही. तैसा प्रबंध हा श्रवणी लागत खेवो, लागल्याबरोबर समाधी आणि. अहो चांगल्या पुरुषाला समाधी मिळाली, यात काय नवल आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण गावामध्ये चालू आहे आणि त्याचा ध्वनिक्षेपकाच्याद्वारे एखाद्या भूत प्रेत पिशाच्या जे कानावर जर शब्द पडला तर त्यालाही सात्विकाचा पाजर फुटेल. खेचराचे आहे मना आणि सात्विकाचा पाना, श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. आली की नाही ओवी? एकच ओवी बघा.
श्रवण केल्याबरोबर त्याला आपण विचारसागराच्या प्रक्रियेमध्ये उत्तम अधिकारी म्हणतो. ज्याचा उत्तम अधिकारी आहे ना, उत्तम अधिकाऱ्याचा कान आणि श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरूंच्या मुखारविंदातलं वचन, या कानावचनाचे भेटी सरिसाची पैकिरटी वस्तू हो निवठी कौन एकजो. असा कोणीतरी विरळा अधिकारी साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव. असा विरळा पावे आस्तेच्या महापुरी रिगताती कोटीवरी परी प्राप्तीच्या पहिले तिरिवे पायीला निघे. म्हणून श्रवण श्रुतीपरायण म्हणतात बघा त्याला. गीतेमध्ये शब्द आला श्रुतीपरायण आहा, म्हणजे श्रवणाला इतकं महत्त्व आहे बघा जीवनामध्ये. आणि श्रवण ऐकावं कुणाचं, हा प्रबंध म्हणजे सगळ्या संतांचे प्रबंध म्हणजे ग्रंथ. ऐकल्याबरोबर समाधी आणि सम शब्द आहे ब्रह्माचा वाचक, आणि त्या ब्रह्मस्वरूपावर आपल्या मनाच्या वृत्तीचं आधान होणं म्हणजे आपली वृत्ती किंवा अंतकरण एकरूपतेला प्राप्त होणं, याला म्हणतात समाधी. वृत्ती लयाला जाते अज्ञानात, त्याला म्हणतात सुषुप्ती. आणि वृत्ती परब्रह्माच्या ठिकाणी लयाला जात असेल तर समाधी, बाधित होत असेल तर ब्रह्मरूपता. लागत खेव समाधी आणि तो बहिरंगाचा परित्याग करून आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होतो, तदाकार होतो, त्याला म्हणतात समाधी अवस्था. ती प्राप्त होते. हा प्रबंध समाधी अवस्थेला घेऊन येतो. लागत खेवो समाधी आणि ऐकण्याचं जर व्यसन लागलं ना, ऐकेली आहे वाखानी काय व्यसन न लवी, या उत्तरार्धाचे 2 महापुरुषांनी 2 अर्थ केले बघा. ऐकेली आहे काय व्यसन न लवी, या ज्ञानेश्वरीचं श्रवण केलं तर ऐकणाऱ्याला काही व्यसन लागत नाही का? व्यसन लागतं ना. ज्याला गोडी लागली आणि एखाद्या दिवस गैरहजर राहिला तर त्याला हळहळ वाटते बघा. मग कधी कधी पाठ नसेल ना तर काही लोक मला फोन करतात आणि ते हे झालं ऐकली आहे काय व्यसन न लवी. आणि वाखाणे म्हणजे व्याख्यान, वक्त्याला सांगायची सवय लागली का त्याला व्यसन नाही का लागत? त्याला व्यसन लागतं. मी गावी गेलो नरहरी महाराज, गावी गेलो, मला उशीर झाला कीर्तन करून आल्यानंतर, आणि दुसऱ्या दिवशी पाठाला सुट्टी होती. आता या मागच्या आठवड्यातली घटना आहे. सकाळी मला 6 वाजता जाग आली, उशीर झाला. तर मी म्हटलं आता 6 वाजले, पाठाला कसं काय जाणं होईल. आणि नंतर घराच्या भिंतीकडे पाहिलं, मला आपण तर गावात आहे. ऐकेली आहे वाखानी काय व्यसन न लवी. ते सांगण्याचं व्यसन लागलं ना वक्त्याला व्याख्यान करायचं, तर त्याची आवड. आणि मग व्यसनामध्ये असं असतं बघा, व्यसनात शिन नाही होत. आवडी आणि लाजवी व्यसन आणि शिनवी, पिसे आणि न भुलवी तरी ते काय. मग म्हटलं आपण तर घरात आहे, विश्रांती करू, उशिरा जाऊ म्हटलं. असं होतं की नाही? होतंय बघा. गोडी दोघाला लागते, ऐकणाऱ्याला सुद्धा सांगणाऱ्याला सुद्धा. फक्त व्यसन लागलं पाहिजे. व्यसनानी बहुनी संती, व्यसन अनेक प्रकारचे आहे. वैकुंठवासी गुरुवारी घुले बाबा सांगायचे बघा, व्यसन अनेक प्रकारचे पण व्यसन 2चा. विद्याभ्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. हरीच्या चरणाची सेवा करणं हे एक व्यसन असावं, किंवा विद्येचा अभ्यास करावं हे एक व्यसन असावं. बाकीचे व्यसन काही सांगण्याची गरज नाही, कारण त्याचं तुम्हाला व्यसनच नाही. ऐकेली आहे वाखाने काय व्यसन न लवी, त्याचा काही छंद लागणार नाही. व्यसन म्हणजे काय? छंद, आवड. काय लागणार नाही? लागणारच बघा. आता हे झालं श्रवण. क्रमाक्रमाने श्रवण केलं तर समाधी मिळते, हा निवृत्तीनाथांचा गौरव आहे. आता पाठाचा गौरव काय बघा. पाठ करिता व्याजे पांडित्य येती वेशजे, तै अमृता ते नेनिजे फावलिया. जर आपण ज्ञानेश्वरीचा पाठ केला, पाठ म्हणजेच काय? पारायण केलं. कारण श्रवण हाही आपला पाठच आहे, पण इथं पाठ शब्दाचा अर्थ होतो पारायण केलं. एखादा व्यक्ती पारायण करत असेल ना, तर त्याला पारायणाच्या निमित्ताने, व्याजे म्हणजे काय? निमित्त. त्या निमित्ताने पांडित्य येती वेशजे, वेशजे येती म्हणजे प्रकाशित होतं. त्याच्या बुद्धिमते पांडित्य असणारी जी काही ज्ञानाची भूमिका ती सहज प्रकाशित होते. पंडानाम आत्मविषया बुद्धी, ज्याला आत्मस्वरूपाच्या विषयी बुद्धी प्राप्त होते त्याला म्हणतात पंडित. म्हणून नानुशोचंती पंडिताहा. आणि ज्याला ती बुद्धी प्राप्त झाली त्याला म्हणतात पंडित, आणि त्याच भावाला म्हणतात पांडित्य. जर एखादा व्यक्ती पारायण करत असेल तर त्याच्या बुद्धीमध्ये पांडित्य म्हणजे अर्थावबोध म्हणतात,
तो अर्थावबोध प्रकाशित होईल. आणि एकदा म्हणून तर बघा कधी कधी काही माणसं अडाणी असतात बघा, पण पारायण करतात. मी काल परवा एक उदाहरण कुठंतरी बघितलं. ते व्यक्ती मला म्हणे, महाराज मी शाळेतच शिकलो नाही, एक अक्षर मला वाचायला येत नाही, पण मी पारायण मात्र करतो बघा. आपले डॉक्टर बाबा पण सांगत असतात बघा पाठामध्ये उदाहरण. कोणीतरी एक आजी होत्या, हां, तर ते त्यांना काही आयुष्यामध्ये शिकायला मिळालं नाही आणि त्यांचा हट्ट की मला काही शिकवा. मग डॉक्टर बाबा त्या आजींना शिकवायच्या. मग शिकवल्यानंतर आ इथपासून शिकवायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी त्यांना काही लक्षातच राहायचं नाही. आता शेवटी ते कोणी व्यक्ती कंटाळतोच की नाही. मग त्या आजी स्वामी महाराजांकडे गेल्या आणि स्वामी महाराजांना सांगितलं की मला हे विद्यार्थी शिकवत नाही. स्वामी महाराज म्हणले यांच्याकडे काय शिकते, मी तुला उपाय सांगतो. मग मंदिरात जायचं माऊलींच्या आणि फक्त ओवीवर बोट फिरवायचं म्हणे, एवढंच काम करायचं, काहीच करायचं नाही. असे 2-4 महिने आणि पारायण करायचं बरं. आणि मग त्या आजी भेटायला यायच्या. मग स्वामी महाराजांनी विचारलं पारायण झालं का? म्हणे हो. किती पारायण? म्हणे दिवसाला 1 पारायण. ज्ञानेश्वरीचं दिवसाला 1 पारायण, बोट फिरवायचं आणि 1 पारायण. असे काही कालावधी गेला 3-4 महिन्याचा आणि त्या आजीने स्वतः त्या ओव्या वाचून दाखवल्या. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या. आणि दुसरं काहीच नाही बरं. मी ज्ञानोबांचा कृपा प्रसाद आहे बघा. पाठ करिता व्याजे पांडित्य ती वेशजे. फक्त श्रद्धा पाहिजे. श्रद्धावानाला फळ आहे. अश्रद्धावानाचा हा तर्काचा विषय नाही, हा चिकित्सेचा विषय नाही, हा श्रद्धेचा विषय आहे. भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. भाव म्हणजे श्रद्धा. इथं वाची शब्द आहे बरं, कारण तिसऱ्या पुन्हा तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे. तिथं वाणीचा विषय आहे, इथे वाचनाचा विषय. वाची म्हणजे वाचन करावं, श्रद्धा असावी. ग्रंथ आहे ज्ञानोबारायांचा आणि कृपा करतो परमात्मा. कृपा करी हरी तयावरी. पाठ करिता व्याजे पांडित्य येती वेशजे तै अमृता ते नेनिजे फावलिया. आणि याचा अर्थावबोध जर आपल्याला प्राप्त झाला ना, तर मग ओवीची गोडी ज्याला लागली ना त्याला बाकीची गोडी लागत नाही बघा. म्हणे ओ अमृत तर फार गोड आहे. काय करायचं अमृत? अमृता ते नेनिजे फावलिया. जर त्याला या ओवींची गोडी लागली तर तो अमृताला सुद्धा जाणत नाही. मग आता जो व्यक्ती अमृताला जाणत नाही तो अमृत तुल्यला जाईल का? जाणणार नाही बघा. तर अमृता ते नेनिजे फावलिया. इतकंही तुम्हाला एक उदाहरण सांगतो, ज्ञानेश्वरीमध्येच आलेलं आहे बघा. तामसी पुरुषाला जर झोप आली ना तर झोपेमध्ये काय आहे? आनंद आहे. ज्ञानोबा म्हणतात अमृतही परी नेघे जरी निद आली. जर त्याला झोप आली तर झोपेतल्या आनंदासाठी तो अमृतसुद्धा घेत नाही. मग झोपेतल्या सुखासाठी जर तो अमृताचा परित्याग करत असेल तर हे तर परमामृत आहे. मग या परमामृताची प्राप्ती झाल्यानंतर स्वर्गातल्या अमृताला विचारतं कोण? ते परीक्षित राजाला कथा सांगण्याकरता शुकाचार्य तयार झाले. स्वर्गातल्या देवाला कळालं, ते देवाकरता शब्द वापरला स्वकार्य कुशलाहा. स्वतःचं कार्य साधण्यामध्ये अत्यंत चाप्टर आहेत देव, कुशल आहेत. ते अमृताचा कलश घेऊन आले आणि परीक्षित राजासमोर ठेवला. शुकाचार्याला सांगितलं की तुम्ही भागवतामृत आम्हाला द्या आणि स्वर्गातला अमृत या परीक्षित राजाला द्या. ते परीक्षित राजाच्या समोर ती विनिमय चालला ना. शुकाचार्य म्हणले को कथा को सुधा. कथा कुठं, हे अमृत कुठं? याची तुलना करणं म्हणजे एखाद्या रत्नासमोर काचेचा मणी ठेवल्यासारखं आहे. त्यांना नाही मिळालं ते. इतकं महत्त्वाचं आहे. स्वर्गातल्या अमृताला सुद्धा तो घेत नाही. याची प्राप्ती झाली तर तया पाबळ आहे येतुलेवरी गोडी येची आती थोरी मा हेत अवधारी परमामृत साचे. जे काळकुटाचे सहोदर मृत्यू भेने प्याले अमर तरी देहाचे पुरंदर 14 जाती. असा कोणता तरी एक सामान्य रस आहे, त्याला जर एवढी गोडी असेल तर त्याच्यापेक्षा याची मोठी गोडी आहे. ते अमृताती नेनीचे फावलिया. हा, त्या अमृतासाठी मंदार पर्वत लावावा लागला, दैत्य दानव एकत्र करावे लागले, एवढे श्रम केले. तसं इथं नाही ना. जे द्रव्य नास्त्रव्य नवे बद्ध हे फलतयाही प्राप्त होऊ शकतं. याला रस नाही, गंध नाही, 8 वलेचे सिद्ध. हे स्वतः सिद्ध आहे आणि परमात्मा देतात. आपल्याला ज्ञानोबा देतात.
मग काय करावं? जीवन यालाच अर्पण करावं, बस बाकी काही नाही. क्षण महत्त्वाचा असेल तर महत्त्वाच्याच कामाला तो खर्च केला पाहिजे. तैसेनी आईतेपणे कवित्वा झाले हे उपेने, मन न निधिध्यास श्रवणे जिंतिले आता. आपल्याला विचार सागरात प्रक्रिया येतात बघा. पहिल्यांदा श्रवण करावं तत्वमसी महावाक्याचं. उत्तम अधिकारी असेल तर त्याला बोधच प्राप्त होतो. जर त्याला बोध नाही प्राप्त झाला तर त्याने विचाररूप दुसरं श्रवण करावं. जर त्याला प्रमाण असंभावना असेल तर उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता बघून मग त्याने दुसरं श्रवण करावं. जर त्याला प्रमेयाविषयी जर संशय असेल तर त्याने मग अभेद निश्चयाला साधक युक्ती, भेद निश्चयाला बाधक युक्ती असं यौक्तिक चिंतन मनन करावं. आणि जर त्याला मी देहच आहे असं वाटत असेल, विपरीत भावना असेल तर त्याच्या निवृत्तीकरता त्याने निधिध्यासन करावं. सांगितलं की नाही? पण ज्ञानोबा म्हणतात हे श्रवण इतकं उत्कृष्ट आहे की तुम्हाला पुढची साधना करण्याची गरजच नाही आहे. तैसेनी तशा प्रकारच्या आईतेपणे स्वतःसिद्धपणाने हे कवित्व, हे म्हणजे कवित्व म्हणजे हे काव्यरचना झाले हे ओपेने म्हणजे विश्रांती स्थान. बरं, श्रवण केलं की समाधीचं विश्रांती स्थान, पाठ केलं तर पांडित्याचं विश्रांती स्थान, आणि गोडी प्राप्त झाली तर अमृताला नाकारण्याचं विश्रांती स्थान. अशा आयतेपणाने हे कवित्व सगळ्यांच्या करता विश्रांती स्थान झालेलं आहे. आणि ज्ञानेश्वरीचं श्रवण जर केलं तर या श्रवणाने आता मनन निधिध्यासन यांना जिंकून टाकलंय बघा. का? तुम्हाला आता मननही करायची गरज नाही, निधिध्यासनही करायची गरज नाही. फक्त श्रवण करा. श्रवणाचे मिसे बैसावे येवोनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. आनंदाने तो आपल्या स्वस्वरूपाच्या आनंदामध्ये विराजमान होईल. बाकीची साधनं त्याला करण्याची गरज नाही. म्हणून वेदांत शास्त्रामध्ये सुद्धा पक्ष दोन आहेत. काहींचं म्हणणं आहे जर त्याने महावाक्याचं श्रवण केलं की त्याला अपरोक्षच ज्ञान होतं, आणि काहींचं म्हणणं असं की नाही म्हणे कोणतंही वाक्य असू द्या, अवांतर असो महावाक्य असो, त्याला परोक्ष ज्ञानच होतं. श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन केलं की मग पुढे अपरोक्ष ज्ञान होतं. ज्ञान होण्याला महत्त्व आहे, पण त्यामध्ये ज्ञानोबा म्हणतात हा निवृत्तीनाथांचा गौरव आहे की मनन निधिध्यास श्रवणे जिंकिले आता. हे ग्रंथ कसा आहे बघा, हे स्वानंद भोगाची शेल या अर्थानेच मी म्हटलो बरं काल की ज्ञानोबा प्रतारणा करत नाही. अहो अर्जुनाची पांती तुम्ही सगळेच आहात. जे परिसनया योग्य होती ती ही कृपा करुणी. शब्द कसे आहे? कृपा करुणी. पुन्हा संती अवधान द्यावी. माझं काही चुकतं का काय यासाठी अवधान द्या अशी विनंती बघा. हे स्वानंद भोगाची सेल भलतयाशीची देईल सर्वेंद्रिया पोषवील श्रवणा करवी. यात भाव असा आहे जर आपल्याला शरीर पुष्ट करायचं असेल तर मुखाने पुष्ट करावं लागतं. बरं, म्हणजे व्यवहारातली पुष्टी मिळवायची असेल तर मुखाने करायची, आणि परमार्थाची पुष्टी करायची असेल तर कानाच्याद्वारे करायची. दोन्ही प्रकारची पुष्टी आहे. पण मुखाने झालेली पुष्टी पुन्हा विरघळू शकते, पण श्रवणाकरवी झालेली पुष्टी कधीच नाही. याला कायम तृप्ती बघा. हे नाम हा प्रबंध किंवा हे ज्ञानेश्वरी शास्त्र स्वानंद भोगाची शेल. शेल म्हणजे शेलका वाटा, त्याला उत्तम भाग असं म्हणतात बघा. ते शेतकरी नाही का, त्या आंब्याच्या झाडाला फळं लागले ना उतरवून घेतात बघा, आणि त्याची निवड करतात. आकाराने मोठे, पुन्हा त्याला चीर न पडलेली, ढेकळात न आदळलेले असे निवड करतात की नाही आंब्याचे. कारण काही काही आंबे दिसायला भारी दिसतात, पण आदळलेला असेल तर ते आडीत जाऊन नाश पावतात, आणि ते स्वतः नष्ट होत नाही. आपण सारिखे सगळ्यांना ते नष्ट करतात. म्हणून जसं तो निवड करतो बघा, आणि शेलका वाटा उत्तम प्रतीचा माल बाजूला काढावा, तसं या संपूर्ण अध्यात्मविश्वामध्ये स्वानंद भोगाचा उत्तम वाटा आहे. हे सगळ्यांना मिळत नाही. बाकीचे माणसं विषयामध्येच तृप्त आहे. ते अंतर्नेनती बापुडे म्हणून अगत्य सेवने गडे सांगे पोय पंकीचे किडे काय चिळशी घेती तया. त्यांना हेच आहे विषय करदमीचे दरदूर त्यामध्ये रममान होतात, ते विषयाच्या क्षुल्लक आनंदामध्ये रममान होतात. पण आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही.
स्वतःच्या ठिकाणी स्वरूपांतर्गत असणारा आनंद आहे आणि त्या आनंदाचा भोग घ्यावा, प्राप्ती व्हावी असा शेलका वाटा हा माझा प्रबंध सगळ्यालाच देईल. भलतयाशीची अधिकाराची निवड नाही. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर. भलतयाशी म्हणजे अगदी भूत प्रेत पिशाच्यापासून तर ब्रह्मज्ञान संपन्न असणाऱ्या महात्म्यापर्यंत कोणीही या आणि स्वानंदाचा शेलका वाटा किंवा उत्तम प्रतीचा वाटा आपल्या हातामध्ये प्राप्त करा. हे वा मनोनी भलतेने येते सद्भावे नहावे, प्रयाग माधव विश्वरूप पहावे, येतुलेनी संसाराशी द्यावे तिळोदक. हे निवृत्तीनाथांनी अशी रचना केली आहे की संस्कृताचं गहन तीर आहे, मराठी शब्द सोपानाची रचना केली आहे आणि म्हणून येत श्रवणाची द्वारे तीर्थीरिगता सोपारी, ज्ञानदेव म्हणे दातारी माझीनी केली. माझा दाताई निवृत्तीनाथ महाराज या गीताशास्त्रामध्ये स्नान करण्याकरता सगळेजण या, पण पायरी मात्र श्रवणाची. बरं, श्रवणाची द्वारे या तीर्थात एकदा स्नान करायचं. एकदा स्नान केलं की पुन्हा सद्भाव्या श्रद्धेनं स्नान करायचं. इथं आलं की विश्वरूपाचं दर्शनही करायचं आणि संसारावर पाणी सोडायचं. इतका सगळा लाभ आहे. म्हणून सामान्य समजू नये. बरं, आपण काल बाबांची तळमळ पाहिली ना पाठामध्ये, पारायणाकरता किती तळमळ सांगितली. हे ज्ञानोबा साक्षात आपल्याशी बोलत आहेत. हे स्वानंद भोगाचे सेल भलतयाशीची देईल, वाटेल त्या पुरुषाला स्वानंदच प्राप्त होईल. एक सांगू का भाग, ज्ञानेश्वरीचं अध्ययन केलं ना तर त्या मनुष्याला व्यावहारिक श्रीमंती किती मिळेल हा चिंतनाचा विषय नाही आहे, पण परमार्थाच्या अंगाने स्वानंद भोगाचा शेलका वाटा नक्की मिळेल यामध्ये दुमत नाही. यासाठी सगळं असावं. यालाच ग्रंथोपजीवी असं म्हणतात. बरं, बस याकरता जीवन अर्पण. भलतयाशीची देईल सर्वेंद्रिया पोषविल श्रवणा करवी, श्रवणाच्या माध्यमातून सर्व इंद्रियांची पुष्टी होईल. मग डोळ्याला यातलं रूप पाहायला मिळेल, त्वग इंद्रियाला याचा स्पर्श करायला मिळेल, यातला सुगंध नाकाला मिळेल, हे सगळं मिळेल. श्रवणाच्या द्वारे सर्व इंद्रियांची पुष्टी होईल, तृप्त होऊन जातील. बघा सगळे सहजे शब्द तरी विश्वश्रवणाचा, परे रसना म्हणे रस हा आमुचा, घ्राणासी भाव जाई परिमळाचा, हा तोची होईल नवल बोलते रेखीची वाहनी, देखता डोळा पुरो लागे धनी, ते म्हणती वगळले खाणे रूपाची हे बोल भुजाही आविष्करे अलिंगावया. हा जे तर संपूर्ण पद उभारे ते तर मनचे धावे बाहेरे. 5 इंद्रियांचा विषय घेतला बरं सगळा. शब्द याचा आहे, रसन इंद्रियाला रस चाकता येईल, घ्राणाला असं वाटेल यामध्ये सुगंध आहे, डोळ्याला असं वाटेल यामध्ये रूप आहे, त्वग इंद्रियाला मनाला असं वाटेल आपण आलिंगन द्यावं. सर्वेंद्रिया पोषविल श्रवणा करवी. पण ज्ञानोबा तरी म्हणतात बरं, पण यातला आतला जर गाभा चाकायचा असेल ना तर याला अंतरंगच व्हावं लागेल. परमार्थमध्ये आपण एक शब्द पाहिला होता पाठीमागे. शब्द कळण्याकरता शब्दाची शक्ती कळावी, मग शब्दार्थ कळतो, त्यापुढे भावार्थ कळतो, त्यानंतर गुणार्थ कळतो. हे सगळ्यांना कळत नसतं. क्रमाक्रमाने जेवढी आपल्या बुद्धीची क्षमता आणि विकास होत जाईल ना तेवढं हे कळतं. एक वाक्य सांगू का, जेवढी आपली विचाराची उंची वाढेल ना तेवढी संत वाङ्मयाची आपल्याला खोली कळेल. उंची वाढल्याशिवाय इथली खोली कळणार नाही. आणि याकरता परंपराच असावी लागते. संप्रदायपूर्वक अध्ययन असेल तर हे कळतं, नाहीतर कळणार नाही. जितके आपण अभ्यासू जास्त हो ना तितकं आपल्याला कळतं की ओवी किती कठीण आहे, तितकं आपल्याला कळतं की अभंग किती कठीण आहे. जितके आपण जास्त अभ्यासू मग कळतं का बाबा या शब्दात एवढा अर्थ सामावलेला आहे, मग त्याकरता बुडी द्यावी लागते. हे सहजासहजी काही प्राप्त होत नाही. ज्ञानोबाराई आई आहे, ज्ञानेश्वरी ही तिच्याकडे अमृत आहे, पण मग तान याचे लागता झटे, तेने अधिकचे पाना फुटे, रोषे प्रेम दोनवटे पर्यंत याचेनी, अंतरंग अधिकारीच व्हावं लागतं. बहिरंग पुरुषाला व्यवहार मिळेल, परमार्थ मिळणार नाही. उदाहरण देतात, चंद्राते अंगवणे भोगोनी चकोर शहाणे, परी भावे जैसे चांदिने भलतयाही, तैसे अध्यात्मशास्त्री ये अंतरंगची पुन्हा चकार वापरलाय, अधिकारी ये
परी लोक वाक्चातुर्ये होईल सुखिया, ऐसे श्री निवृत्तीनाथाचे गौरव आहे जे साचे, ग्रंथ नोहे हे कृपेचे वैभवतीये. इथपर्यंत हा सगळा विषय आहे. उदाहरण दिलं आहे, चंद्रामध्ये चंद्राच्या प्रकाशात शीतलता आहे आणि चंद्राच्या प्रकाशामध्ये अमृताचे कण पण आहे. मग अमृताचे कण कुणाला मिळतात? जैसे शारदेचे चंद्र कळे, माझे अमृत कण कोवळे, ते वेचिती मने मवाळे चकोरत लगे. चकोर पक्ष्यांना अमृताचे कण मिळतात आणि बाकीच्यांना शीतल प्रकाश मिळतो. बाकीच्यांना प्रकाशच का मिळतो? का अमृत कण सेवन करण्याचं सामर्थ्य नाही त्यांच्याकडे. म्हणून चंद्रा ते अंगवणी म्हणजे अंगच्या सामर्थ्याने, चंद्राला अंगाच्या सामर्थ्याने भोगून चकोर पक्षी शहाणा झाला आहे, चतुर ठरला आहे, म्हणून त्याला अमृतच मिळतं. परंतु फावे जैसे चांदीने भलतयाही. भलतयाही म्हणजे वाटेल त्या पुरुषाला चंद्राचा प्रकाश किंवा शीतलता सगळ्यांना मिळतो. हे बघा, शीतलता सगळ्यांना मिळते, अमृत सगळ्यांना मिळत नाही. तैसे अध्यात्मशास्त्री ये अंतरंगचे अधिकारी आहे. तसं या अध्यात्मशास्त्रामध्ये जे मानवी बुद्धीला कळत नाही ते कळवून देण्याचं सामर्थ्य ज्यामध्ये असतं त्याला म्हणतात शास्त्र. अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम, हे त्याचाही शास्त्राचं लक्षण. जगामध्ये शास्त्र अनेक आहे, पण आत्मस्वरूपाची प्राप्ती करून देणारं शास्त्र त्याला अध्यात्मशास्त्र असं म्हणतात. आणि त्या अध्यात्मशास्त्रामध्ये अधिकारी कोण आहे? अंतरंगची. ज्याने ते श्रद्धावानावर लक्ष नाही ना, आत्मसुखाची गोडिया वेटे जो का सकळ विषया, जयाचा ठाई इंद्रिया मान नाही, जो मनाशी चाड न सांगे, जो प्रकृतीचे केले नेगे, जो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला, तया तिची गिवसित ते ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचंबित शांती असे. किंवा ज्ञानोबाऱ्या 6व्या अध्यायामध्ये म्हणतात बघा की आता आत्मप्रभा नित्य नवी, तेची करुणी ठाण देवी, जो इंद्रियांते चोरुनी जेवी, तयाशीचे फावे. हे इंद्रियांना सुद्धा कळता कामा नाही बरं. ज्ञानोबाऱ्या म्हणतात हे कसं आहे? शब्देविन संवादीजे, इंद्रियाने नता भोगीजे, बोला आदी झोंबीजे प्रमेयासी, ऐसे हळुवारपण जरी येईल. ज्ञानोबाऱ्या तिथं म्हणतात या श्रवणाच्या बाबतीमध्ये श्रवणाचे नि पांगे बिनश्रोतया व्हावे लागे, हे मनाचे नि निजांगे भोगी जेगा. इथं सगळे बहिर्मुख झालेले इंद्रिय अंतर्मुख करावे लागतील आणि मनाच्या चांगल्या अंगाने हे भोगावं लागेल. असा हळुवारपण जरी येईल ना आपल्या ठिकाणी, म्हणजे काय? शब्दाचं टरफल बाजूला टाकायचं आणि शब्दाच्या आतमध्ये असणारा परमात्मा ग्रहण करायचा. इतका जर हळुवारपणा आपल्याकडे येईल तर त्याला शिकळेल, बाकीच्यांना कळणार नाही. आहाच बोलाची वालीप फेडीजे आणि ब्रह्माची याची अंगा घडीजे, मग सुखेसे सुरवाडीजे सुखाचे माझे, ऐसे हळुवारपण जरी येईल तरीच हे उपयोगा जाईल. एरवी आगवी गोठी होईल मुकया बहिर्याची. जर आपल्याला शब्द बाजूला सारून शब्दातलं तात्पर्य ग्रहण करता आलं आणि त्या ब्रह्माशी एकरूपता साधता आली तर आपण अंतरंगाधिकारी आहोत आणि तोच खऱ्या अर्थाने अध्यात्मशास्त्रातला अधिकारी आहे. जी आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कोरोंडी, ते वाचून येथीची गोडी नेणते अनेक. मला फक्त आत्मबोधच व्हावा या आवडी करता ज्यांनी स्वर्ग आणि संसाराला ओवाळून टाकलेलं आहे त्यांच्याशिवाय इथली गोडी कोणालाही मिळणार नाही. ज्याप्रमाणे हिमांशूची खाजे चकोराचे, वायसी चंद्र न ओळखीचे. कावळ्याला चंद्र ओळखता येत नाही आणि चकोराला मात्र ओळखता येतो. तसं प्राकृत पुरुषाला हा ग्रंथ कळणार नाही आणि अंतरंग पुरुषाला कळाल्याशिवाय राहणार नाही. तैसा सज्ञानाशी तरी हा ठाऊ, अज्ञानाशी आन गाऊ. म्हणून अध्यात्मशास्त्री ये अंतरंग आहे. ज्याने आपलं मन, आपले इंद्रिय, शरीर या सगळ्यांना अंतर्मुख केलेलं आहे तोच यातला अधिकारी आहे. त्याला अंतरंग गाभा मिळेल. पण ज्ञानोबा म्हणतात काळजी करायचं काम नाही. माझ्या असणाऱ्या ग्रंथात जे साहित्य आहे, अलंकार, शब्दालंकार, अर्थालंकार, साहित्याचे रेलचेल आहे, याला वाक्चातुर्य असं म्हणतात. त्यामुळे सुद्धा बाकीचे लोक सगळे सुखी होऊन जातील. परी लोक वाक्चातुर्ये होईल सुखिया. हे सगळं माझं नाही बरं,
ऐसे निवृत्तीनाथांचे श्री, श्री म्हणजे संपत्ती, ब्रह्मविद्येची संपत्ती, आणि त्यामुळे संपन्न असणारे निवृत्तीनाथ महाराज, त्यांचा हा गौरव आहे. गौरव म्हणजे मोठेपणा आहे. त्यांचा हा महिमा आहे. कोणता महिमा? आपण पाहिलं 45 ओळीपासून, तैसा प्रबंध श्रवणी लागत खेव समाधी, आणि समाधी मिळणं, पांडित्य प्रकाशित होणं, श्रवण केल्याबरोबर मनननिधी ध्यासनाची आवश्यकता न राहणं, सर्वेंद्रियांचं श्रवणाकरवी पोषण होणं, किंवा अंतरंग अधिकार्याला यातला मुख्य गाभा मिळणं, आणि वाक्चातुर्याच्याद्वारे बाकीचे सगळे लोक सुखी होणं, ऐसे अशा प्रकारचं हे श्री निवृत्तीनाथांचा गौरव आहे खऱ्या अर्थाने. म्हणून याला तुम्ही फक्त ग्रंथ म्हणू नका. ग्रंथ नव्हे, हे कृपेचे वैभव तिये कृपेचे वैभव. त्यांच्या कृपेचं वैभव म्हणजे विभव स्थान कोण आहे? तर ज्ञानेश्वरी आहे. अशा प्रकारे ज्ञानोबांनी श्री निवृत्तीनाथांचा गौरव या सगळ्या ओव्यातून प्रतिपादन केला. आता ज्ञानाला परंपरा असावी लागते. मग हे ज्ञान तुमच्यापर्यंत कोणत्या परंपरेनं आलं ते ज्ञानोबा परंपरा सांगतात. हीच परंपरा आपली पण आहे. कारण ज्ञानोबांचा प्रसादच जोग महाराजांना मिळाला, आणि तिथपासून सगळे आपण काय झालो आहे? याच परंपरेचे पायी. आपली परंपरा आमुची ऐसी परंपरा, हे आपली परंपरा आहे, गुरुपरंपरा. ते परंपरा आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.